जय भीम, नमो बुद्धाय. तर आज सर्वप्रथम अण्णाभाऊ साठे यांची जयंती. त्यांना विनम्र अभिवादन. तर असंच मी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित एक कविता तयार केलेली आहे. आशा करतो की जी तुम्हाला नक्की आवडेल. तर कविताचं नाव आहे जनतेचा शहाणा आवाज. तर कविता अशी आहे: नाही जन्मलो सोन्याच्या पाळण्यात, नाही लाभलं सुख संविधान घटक, मोलमजुरीच्या पायेखाली पावलं पडलं, कष्टाचं दूध प्यालं, दुःखात वाढलं, भटकंतीचं आयुष्य, उपासमारीचे चटके, तरीही स्वाभिमानाचे न तुटले फटके. म्हणून अण्णा घडले, मातीशी जोडले गेले, तळपात राहून आभाळ बघणार मन. शाळा न मिळाली पण शिकला जगाचा शाळा, कष्टकरी आयुष्य त्याची झाली उगम वाया. बोलण्यात ओझ आणि शब्दात आग, त्याच्या कथामधून फुटे अन्यायावरचा दगड. फकीरा आला झणझणीत आवाज घेऊन, ढगढगत आयुष्य दाखवून नवे स्वप्न घेऊन. त्याच्या लेखणीचं शस्त्र झालं लोकांसाठी, शब्दांनी त्यानं क्रांती केली समाजासाठी. काळोखाच्या रस्त्यात दिवा झाला अण्णा, श्रमिकांच्या वेदनांना दिला तेजस्वी चांदणा. मजुरांच्या आंदोलना संघर्षात तो होता, त्याच्या भाषणांनी शेतकऱ्यांचं बळ वाढवलं. कोणी म्हणे तो फक्त लेखक, पण होता तो योद्धा, मंचावरून गर्जणारा आणि पिढ्यांना जोडणारा. लेखणीच्या टोकनं लिहिणं त्यानं भविष्य, बहुजनांच्या स्वप्नांना दिलं नवं दृष्टिपथ. त्याचं लेखन म्हणजे जनतेचं आत्मचरित्र, झुंड माझं जीवन गाणं, मुलगं जगाचं प्रतिबिंब. लोककथांमधून सांगितलं सत्याचं दर्शन, त्याच्या शब्दांनी मिळालं लोकसंस्कृतीचं शोधन. नाही केलं भाषेचं सौंदर्य जपणं फक्त, केलं भाषेला लढ्याचं शस्त्र जणू आगत. ललित नववे लढाऊ साहित्य घडलं त्याचं, जनतेच्या रक्ताने लिहिले गेले पान पान. मॉस्कोपर्यंत झेपावलं त्याचं शब्द साम्राज्य, साहित्याच्या संग्रामात भारताचं तेजस्वी दूत. लेखक की नेता, समाजसेवक की क्रांतिकारी, तो होता लोकांचा प्रतिनिधी, प्रखर आणि न्यायी. जगानं सलाम केलं त्याच्या कमलाला, ज्यांनी चिखलातून उगवला शब्दांचा चंद्रमा. अण्णाभाऊ म्हणजे भारताची विद्रोही थान, अन्यायावर झडलेला क्रांतिकारी महान. आम्हा मजुरांना दिला आत्मभान त्यानं, दास्याचं तोडलं जीनं, स्वाभिमान दिला जाननं. ज्याचं नाव घेतलं की अंगात संजीवनी भरते, त्याचं लेखन हे आमच्या रक्तात धावते. त्याच फकीरा आम्हाला उठून उभं करतं, त्याचं झुंड आम्हाला संघटित करतं. अण्णाभाऊ हे केवळ नातं नाही, तो प्रेरणा आहे, तो पिढ्यानपिढ्यांचा संपन्न इतिहास आहे. जयंती आज आहे पण स्मृती दररोज जगतात. अण्णा तुझ्या शब्दांनी अजूनही क्रांती घडतात. झोपडीतून उठणाऱ्या प्रत्येक पोराचं तू स्वप्न, तूच दाखवलास शब्दातून परिवर्तनाचं मंत्र. आहेस तू आजही फडांवर ओव्या गाथात, बोलतोस तू कार्यकर्त्यांच्या हुंकारात. जयंतीचा दिवस नव्हे फक्त पूजनाचा क्षण, तो आहे नवचैतन्याचा, नवयुगाचा नवा वचन. फकीरा झळकतो झुंज समजते, अण्णाभाऊंच्या नावानं क्रांती साजरी होते. भीमाच्या रस्त्यावर जो शब्दांचा शिल्पकार, तोच अण्णाभाऊ आमचा सूर्य, आमचा आधार. तर आशा करतो की ही अण्णाभाऊंवर मी केलेली कविता तुम्हाला आवडली असेल. तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ, नवनवीन कविता तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. नमो बुद्धाय. जय भीम.